कोकणात उन्हाचा चटका वाढत असल्यानं उकाडा अचानक वाढलाय. आज म्हणजे 8 मे रोजी कोकणात उष्ण व दमट हवामानाची तर पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय. गुरुवारी म्हणजेच 7 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये गुजरातमधील राजकोट येथे देशातील उच्चांकी 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय अरबी समुद्र, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या कमाल तापमानातही काही अंशी घट झाली असून गुरुवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये वाशिम येथे राज्यातील उच्चांकी 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 42.2 अंश सेल्सिअस तर जळगाव, जेऊर, सोलापूर, परभणी, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आणि इतर भागांमध्ये 41 अंशांपेक्षाही अधिक तापमान नोंदवलं गेलं. महाबळेश्वर येथे राज्यातील निच्चांकी 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज म्हणजेच 8 मे रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्यानं तसंच सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.